एका वयोवृद्ध माऊलीचे कष्टाचे पैसे, तिचा दुपारच्या जेवणाचा डबा आणि उन्हातान्हात गोळा केलेला भाजीपाला चक्क कचऱ्याच्या गाडीत फेकून दिला. ती माऊली रडून हात जोडत होती. बाबांनो, असं करू नका म्हणून विनवण्या करत होती, पण त्या निर्दयी प्रशासनाला जराही दया आली नाही. नमस्कार मंडळी, मी रेवती आणि तुम्ही पाहत आहात अपडेट विथ रेवा. आज बीड नगर परिषदेमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक अशी अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जी पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाचं मन सुन्न होईल. बीडमध्ये रस्त्याच्या कडेला पोटाची खळगी भरण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी एक वयोवृद्ध आजी भाजी विकायला बसल्या होत्या. अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली नगर परिषदेचे कर्मचारी तेथे आले. त्या वयोवृद्ध आजींना तिथे हात जोडले, विनवण्या केल्या की बाबांनो, मी माझी भाजी स्वतः उचलून बाजूला ठेवते, माझ्या पोटावर पाय देऊ नका. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या संवेदनशून्य कर्मचाऱ्यांना त्या माऊलीचा जराही दया मया आली नाही. त्या क्रूर कर्मचाऱ्यांनी त्या आजीचा सगळा भाजीपाला चक्क कचऱ्याच्या गाडीमध्ये फेकून दिला. इतकंच नाही मंडळी, तर त्या वयोवृद्ध माऊलीने दुपारच्या जेवणासाठी आणलेला डबा आणि त्यांनी दिवसभर कष्टाने कमवलेले पैसे सुद्धा त्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या गाडीत फेकून दिले. एका वृद्ध महिलेसोबत झालेले या क्रूर व्यवहाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंडळी, गरिबावर होणारा हा अन्याय पाहून आता रविदादा साबळे पाटील आणि त्यांची टीम गब्बर थेट मैदानात उतरली आहे. आज 22 मे रोजी दुपारी 12 वाजता टीम गब्बरने थेट बीड परिषदेवर धडक दिली असून प्रशासनाला धारेवर धरलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला थेट आणि रोकडा सवाल विचारण्यात आला आहे की नगरपालिकेने त्या पेपरफोड्या कुलकर्णीचं अतिक्रमण का तोडलं नाही, तिथं तुमचे कायदे कुठे गेले होते आणि या गरीब आजीचा भाजीपाला फेकायला तुम्हाला कोणी अधिकार दिला. टीम गब्बरने समोर अत्यंत कडक मागण्या ठेवल्या आहेत. आजींना भाजीपाला फेकणाऱ्या निर्दयी कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करा. पेपरफोड्या कुलकर्णीचं अतिक्रमण तात्काळ जमीनदोस्त करा. गरीब आजींना त्यांच्या हक्काचा आणि कष्टाचा पूर्ण न्याय मिळालाच पाहिजे. आजींना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी खंबीर भूमिका रविदादा साबळे पाटील यांनी घेतली आहे. मंडळी, कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचं आहे, त्याला कोणाचाही विरोध नाही, पण कायदे हे माणसांसाठीच असतात, माणसांना संपवण्यासाठी नाही. एखाद्या पैशावाल्याचं अतिक्रमण सोडायचा आणि गरिबांच्या तोंडचा घास कचऱ्यात फेकायचा, हा कुठला न्याय. आज रविदादा साबळे पाटील आणि टीम गब्बरने दाखवलेली ही तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. समाजात आज अशाच खंबीर आवाजाची गरज आहे, जो गरिबांचा आवाज बनेल. बीडच्या या आजींचे ते